आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत. सर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत एकत्र यायला पाहिजे असं का वाटलं तुमच्या दोघेही जिल्हाध्यक्षांना? नाही, काल आम्ही सहज माझे मित्र आहेत आणि महानगरपालिकामध्ये मी 3 बार निवडून आलो आणि ती बी माझ्या संघ महानगरपालिकामध्ये नगरसेवक होते. आम्ही पहिलं जी एकत्र होते आम्ही संघच राहिलेले. तर काही भेटीमध्ये आम्ही काल भेटलो होता. तर आम्ही शहराच्या महानगरपालिकेच्या विषयामध्ये आमची काल काही चर्चा झाली. त्याच्यामधली असं झालं की बाबा त्यामध्ये महानगरपालिकामध्ये चांगले लोक यायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये शहर लय मोठं वाढणार आहे आणि 15-20 वर्ष झाले जिच्यापाशी सत्ता आहे ह्या लोकांनी आज या शहरामध्ये आज पाणी नाही. आज 15-20 वर्षापूर्वी आदरणीय आमच्या पवार साहेबांनी ती योजनाला पैसे दिलेले होते. तिचे आत्तापर्यंत 300 कोटीचं 900, 900चे 1200, 1200चे 1800 आणि 1800चे 2800 करोड झाल्यानंतर बी शहराला पाणी नाही. आणि ही BJP जी आहे सगळ्या समाजामध्ये भांडण लावलेली आणि महानगरपालिकामध्ये सगळे मिळून जर सगळे विचारायचे जर चांगले लोक आले निवडून तर शहर बी चांगलं राहील आणि शहर जे वाढणार आहे आणि लोक बी जर चांगले आले तर शहर महानगरपालिका तसे विचाराचे राहतील सगळे आणि शहर चांगलं वाढन आणि चांगलं डेव्हलप होईल. याच्याने आम्ही काल अशी चर्चा केली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या पाहिजे. नाही, आमचे नेत्यांनी आदरणीय पवार साहेबांनी तर असं सांगितले जिथं आवश्यकता आहे BJP सोडून तुम्ही कुणा संघ बी युती करू शकता. जर आम्हाला असं वाटलं की बाबा इथून ही सीट येते इथून ही सीट येते आम्ही तसं करून आम्ही सगळ्या चांगल्या विचाराचे असे लोक आम्ही घेऊन आम्ही एकत्र लढवतो. एक विचार असाही आहे का तुमचा की मुस्लिम मतं जी MIM कडे गेलीत ती कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर तुम्हाला त्या मिळते नाही, तुमच्या जागा जास्त निवडून येतील? नाही, ती लोक आमचेच होते. ती MIM मध्ये मी 3 बार निवडून आलो. आता आज गप्पार खातीर कोणत्या पक्षाचे होते? जुने राष्ट्रवादीचेच होते. ते आलेच ना आमचे. आता बी जी लोक आहेत ती आमचेच लोक आहेत त्याच्यामध्ये. त्यावेळेला आमच्यापाशी जी मनमोहनसिंग ओबराय होते त्यावेळेला आम्ही 11, 12, 14 नगरसेवक होते. त्याच्यामध्ये 8-10 नगरसेवक मुस्लिमचेच होते. ते आज MIM कडे आहेत. ते असं नाही. मग जिथं जाऊन बी काय फायदा आहे की तुम्ही सत्ताच्या बाहेर राहू. जर एकत्र जर आले की सगळ्याला काही ना काही भेटन आणि चांगले जर विचाराचे चांगले लोक जर आले तर महानगरपालिकामध्ये चांगलं डेव्हलपमेंटचं काम होईल आणि चांगल्या विचाराचेच लोक यावं अशी आमची इच्छा आहे. तुम्हाला असं वाटतं का की जे तुमचे लोक आहेत जे MIM कडे आहेत ते तुमचे सध्याचे लोक असतील किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व एकत्र आले पाहिजेत? म्हणजे शहरामधून सगळ्या समाजाचे, एकच समाजाचे नाही, मुस्लिम सगळ्या समाजाचे यायला पाहिजे. आज BJPला आमच्या आदरणीय पवार साहेबांनी बोलले की ह्याला हरवायसाठी सगळेजण एक होऊन जर चांगले लोक जर बसले सगळ्या विचाराचे तर चांगलंच काम होईल. आज जे पक्ष आहे सगळ्या समाजामध्ये भांडण लावणारा पक्ष आहे. जर महानगरपालिकामध्ये हे पक्ष आलं सगळ्या समाजामध्ये 5 वर्ष भांडणं राहतील. ह्याच्याने आमचा विचार आहे की सगळे पक्षांनी एकत्र येऊन BJPला हरवावं, आमचा असा विचार आहे. त्या दृष्टीने काल चर्चा झाली. त्या दृष्टीनं चर्चा पक्षापही झाली की बा आपण एकत्र यावं म्हणून. ती बाकीचा माझा विचार आहे. पण त्यांचा आमचा सगळं विचार होतं की बा आपले जर चांगले लोक याच्यामधून आपण घेऊत. माझा आणि देशमुख साहेबाचा सहज बसला होता. आमची काही मोठी ह्याच्यापैकी चर्चा झाली नाही. मग सहज बसून आम्ही असे विचार मांडले की बा आपण जर एकत्र आलो तर आपण वरिष्ठाला विचारूत आणि आपण एकत्र आले आणि सगळ्यात थोडं आपण चांगले लोकांना घेतले तर चांगले लोक येतील. महापूर आता मी त्यावेळेला फक्त 2 मतानं पडलो. मला पक्षानं दिलं ते 2च मतानं पडलो. आमच्या 52 लोक झाले ते. मग 3 लोक वेळेवर पळून गेले आणि त्यावेळेला नाही तर काँग्रेसचं राष्ट्रवादीचं उपमहापौर राहत होतं. काँग्रेसचं महापौर झालं तर 52 लोक झाले ते आमच्यापाशी. ऐन वेळेला 3 लोक पळून गेले. आत्ता बी आम्ही सगळे जर मिळून लढले कुठं बी तर आम्ही सगळे जर मिळून महानगरपालिकाला आम्ही चांगल्या विचाराचे लोक आम्ही महापौर उपमहापौर सभापती चेअरमन आमचं बनवणं असे माझे विचार आहे. नक्कीच होते.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुठेतरी चांगले लोक एकत्र आले. त्यांनी स्पष्ट बोललं नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट, शरद पवार यांचा गट हे जर एकत्र आले तर चांगले माणसं सोबत घेऊन महापालिका आपल्या ताब्यात येऊ शकते अशी त्यांना शक्यता वाटते. कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.